आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही। हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये। 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण। हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ईसीजी सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ। आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। आटपाडी तालुक्यातील काही विकास सोसायट्यांमध्ये कर्जमाफी आणि पीक कर्ज प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना चुकीची माहिती देणे, पात्र शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवणे आणि नियमबाह्य पद्धतीने कामकाज झाल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत। तसेच स्वतःच कर्ज काढून कर्जमाफीत नाव येणे अशी भूमिका मांडत भाजप नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी संबंधित दोषी सचिवांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। पडळकर म्हणाले की शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या किंवा त्यांना चुकीचे मार्गदर्शन करणाऱ्या अधिकाऱ्यांना व सचिवांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांच्यावर तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी। कर्जमाफीसारख्या महत्त्वाच्या योजनेत शेतकऱ्यांची दिशाभूल होणे ही अत्यंत गंभीर बाब असून अशा प्रकारामुळे शासनाच्या योजनांवरील विश्वास कमी होतो। त्यांनी प्रशासनाला आवाहन करत सांगितले की ज्या शेतकऱ्यांना सचिवांच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले त्यांना न्याय मिळाला पाहिजे। संबंधित प्रकरणाची निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफीचा लाभ मिळावा। शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही। शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणे हीच आमची भूमिका आहे, असेही ब्रह्मानंद पडळकर यांनी स्पष्ट केले। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।